आपण शरद पवार यांनी मावळचे आमदार सुनील शेळकेंना दिलेल्या इशारा संदर्भात चर्चा केली, त्याचं विश्लेषण केलं. शिवाय लोणावळ्यात पार पडलेल्या कार्यक्रमाचे साक्षीदार मदन बाफना यांच्याशी चर्चाही केली. आजच्या भाषणात सुनील शेळकेंवर बोलत असताना शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावरच होता आपला आजचा दुसरा प्रश्न. त्यावरचाच तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आजचा आपला प्रश्न: वाटेला गेलात तर मी कुणाला सोडत नाही, पवारांच्या आक्रमक वक्तव्याचा महाविकास आघाडीला फायदा होईल की तोटा? तुम्हाला सांगायचं होतं फायदा की तोटा. एकूण 14,000 मतं युट्यूबवर 85% म्हटलंय फायदा होईल, 15% तोटा. इंस्टाग्रामवर 1,500 मतं. %75 फायदा म्हटलंय, 25% तोटा. फेसबुकवर 70% फायदा, 30% तोटा. एक्सवर 72% फायदा, 28% तोटा. कोकणात महायुतीतील 2 पक्षांचा सामना रंगला असताना पुण्यात शरद पवारांची आक्रमक भाषा चर्चेच्या केंद्रस्थानी होती. त्यांनी भर सभेत धमकीवजा इशाराच देऊन टाकला, तो सुद्धा अजितदादांच्या टर्फवर, ते सुद्धा अजितदादा समर्थक आमदाराच्या विरोधात. मी त्या वाटेनं जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही, असं दस्तूर खुद्द शरद पवार जर उघडपणे सांगत असतील तर तुम्ही सावध राहणं गरजेचं आहे, अशी साहजिक प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. आतापर्यंत अडगळीत पडलेले काही नेते किंवा एखाद दुसरा बडबोला आमदार, खासदार किंवा आक्रमक बोलायचं म्हणून बोलून जाणारे प्रसिद्ध असलेले 3ऱ्या 4थ्या स्तरातील काही नेते अशी भाषा बोलताना आपण पाहिले आहेत, पाहत आहोत. यशवंतरावांचा वैचारिक वारसा सांगणारे, महाराष्ट्राची प्रगल्भ राजकीय संस्कृती जपण्यासाठी आग्रही असलेले, जे करायचं आहे ते कधीही थेट न बोलणारे शरदचंद्र पवार वयाच्या 83-84 वर्षी जेव्हा अशा आक्रमक भाषेत बोलतात तेव्हा त्याचे अनेक अर्थ निघतात. रामदास कदम काय किंवा शरदचंद्र पवार काय, दोघांच्या वक्तव्यांचा एक अर्थ स्पष्ट आहे. 6ही पक्षात चलबिचल वाढली आहे, अस्वस्थता वाढली आहे, ती आणखीन वाढत जाणार आहे. त्यातून असे इशारे देणं, धमक्या देणं, दावे प्रतिदावे, आरोप प्रत्यारोप करणं हे आणखी वाढत जाणार आहे, हे नक्की. या बातमीसोबत 0 आवर मध्ये इथेच थांबूयात. उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूयात. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.